नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। संचारबंदीचा निर्णय मागे, ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल केंद्रात, जम्मू काश्मीरमधील जवानांना कागणीच्या सुपुत्राकडून कबड्डीचे धडे, नियमावलीचे पालन करून ख्रिसमस साजरा करण्याचे आवाहन, बेन्सन स्कूलची शैक्षणिक शुल्क वाढ मागे घेण्याची मागणी, नागरी वसाहतीमध्ये औद्योगिक प्रकल्प, बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर अपघातामध्ये वाहनाचे नुकसान, अज्ञात वाहनाच्या धडकेने म्हैस ठार, मुदगे गावातील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरी, बेळगाव हायटेक फिलॅटली क्लबची स्थापना। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे। कर्नाटक राज्य सरकारने लागू केलेल्या रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मागे घेतला आहे। अवघ्या एका दिवसातच दुसऱ्यांदा बदल करण्यात आल्यामुळे सरकारच्या कारभाराचे हसे झाले आहे। राज्य सरकारने कर्फ्यू दिनांक 23 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर त्यामध्ये बदल करून 24 पासून पुन्हा त्याचा प्रयोग करण्याचे ठरविण्यात आले होते। मात्र दिनांक 24 रोजी सायंकाळी याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयातून नवा आदेश काढण्यात आला। यामुळे सरकारच्या निर्णय क्षमतेचे वाभाडे निघाले आहेत। ग्रामपंचायत निवडणुकींची मतमोजणी बीके मॉडेल केंद्रात। नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दिनांक 30 रोजी होणार आहे। त्याकरिता येथील बीके मॉडेल हायस्कूल केंद्रामध्ये व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे। त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रियेचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे। मतदानानंतर मतपेट्या येथील सीपेड मैदानावर ठेवण्यात आल्या होत्या, त्यानंतर तेथून त्याची वाहतूक बीके मॉडेल येथे करण्यात आलेली आहे। या केंद्रामध्ये मतमोजणी होणार असून त्यासंबंधी उमेदवार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांच्या मार्गदर्शनानुसार कर्मचाऱ्यांची तुकडी कार्यरत आहे। जम्मू काश्मीरमधील जवानांना कागणीच्या सुपुत्राकडून कबड्डीचे धडे। भारतीय जवान आपल्या जीवावर उदार होऊन देशाचं रक्षण करतात, यात काही शंका नाही। मात्र अशा कठीण प्रसंगात सुद्धा तेथील सर्व जवानांना शारीरिक तंदुरुस्ती आणि मनोरंजनासाठी खेळांची गरज भासते। मर्दानी खेळांचे धडे देण्याची कामगिरी कागणीचा सुपुत्र करतो आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कागणी गावच्या दत्तात्रय बाचुळकर या जवानाने कबड्डीचा नाद लावला आहे। मराठी मातीतील हा खेळ आता प्रत्येक जवानाला आपला वाटतोय। कागणीचा हा सुपुत्र सध्या 17 राष्ट्रीय रायफल किस्तवाड जम्मू काश्मीर येथे आपली सेवा बजावत आहे। गेले काही दिवस हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। जवानांना असलेली कबड्डीची ओढ आता मराठी मातीसाठी अभिमानाची गोष्ट वाटत आहे। याचे सारे श्रेय दत्तात्रय बाचुळकर याला आहे। नियमावलीचे पालन करून ख्रिसमस साजरा करण्याचे आवाहन। ख्रिस्ती धर्म बांधवांचा ख्रिसमसचा सण हा उद्या सर्वत्र साजरा होणार आहे। त्यानिमित्ताने शहर परिसरातील चर्चेसना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे विविध ठिकाणी येशूचे जन्माचे देखावे देखील उभारणी करण्यात आले आहेत, त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे। शहराच्या कॅम्प भागातील चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा जन्म सोहळा 24 डिसेंबरला सायंकाळी 7 ते रात्री 9:30 या वेळेस साजरा करावा, असे आवाहन बेळगाव आणि कारवार डायोसिसचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी समाज बांधवांना केले आहे। राज्य सरकारने 2 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे। चर्चमध्ये कोविड-19 संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करून मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत प्रार्थना करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे। बेनन स्कूलची शैक्षणिक शुल्क वाढ मागे घेण्याची मागणी।
यमनापूर येथील बेनन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क वाढविण्यात आले आहे। हा विद्यार्थी व पालक वर्गावर अन्याय आहे, त्यामुळे ही शुल्क वाढ मागे घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे। या मागणीचे निवेदन उत्तरचे आमदार अनिल बेनके यांना सादर करण्यात आले। तसेच निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मान्यवरांना सादर करण्यात आली आहे। नागरी वसाहतीमध्ये औद्योगिक प्रकल्प सुरू करून नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक प्रकार सुरू असल्याची तक्रार मनपा यंत्रणेकडे करण्यात आली आहे। मात्र याची दखल महानगरपालिका घेत नाही असे त्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे। याचा निषेध नोंदविण्यासाठी महानगरपालिकेसमोर एका कुटुंबाने उपोषण सुरू केले आहे, त्यामुळे याची दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे। आनंदवाडी येथे हा प्रकार सुरू आहे। ब्रास मेकिंगचा कारखाना नागरी वसाहतीत सुरू करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याची येथील रहिवाशांची तक्रार आहे। या प्रकरणी महानगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले आहे। बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर अपघातामध्ये वाहनांचे नुकसान। बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अपघाताचे दृश्य पाहता येथे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत होते। तालुक्यातील तुरमुरी आणि बाची या 2 गावांच्या दरम्यान हा अपघात घडला। यामध्ये टाटा यस वाहनाने एका कारला जोराची धडक दिली। यामध्ये कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले। केवळ सुदैवाने अनर्थ टळला। अज्ञात वाहनाच्या धडकेने म्हैस ठार। अज्ञात वाहनाने धडक दिल्याने म्हैस जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री कॅम्पमधील मिलिटरी इस्पितळाजवळ घडली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन म्हशीच्या सभोवती बॅरिकेड्स लावले होते। मंगळवारी सदर घटना म्हैस मालकाला समजल्यानंतर उशिरा म्हशीचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। मुदगे गावातील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरी। तालुक्यातील मुदगे गावातील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडला आहे। चोरट्यांनी दानपेटीतील रोख रकमेसह देवीच्या अंगावरील 50 तोळे चांदीचे आणि 5 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले आहेत। हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला। मुदगे गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या दरवाजाला आणि शटरला लावलेली 3 कुलपे तोडून काल रात्री चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी दानपेटी आणि देणगीच्या स्वरूपातील रोकड, त्याचप्रमाणे देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, कंबरपट्टा आदी 50 तोळे चांदीचे आणि 5 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करून पोबारा केला। मंदिराचे पुजारी गोविंद सुतार हे गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यास गेले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। या प्रकरणी पोलिसांना पाचारण करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे। बेळगावात हायटेक फिलॅटली क्लबची स्थापना। हायटेक फिलॅटली क्लबने स्वप्न तुम्ही सत्यात उतरविले आहे। कोरोना काळातही या क्लबचे काम सुरू होते। क्लबमध्ये अनेक ऐतिहासिक पोस्ट तिकिटे मांडली आहेत। दुर्मिळ तिकिटे पाहण्यासाठी संधी रहिवाशांना उपलब्ध झाली आहे। या क्लबची मांडणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जेवढी स्तुती करेन तितकी कमीच असल्याचे मत कर्नाटकच्या मुख्य पोस्ट मास्टर शारदा संपत यांनी मांडले। मुख्य पोस्ट कार्यालयाच्या 2ऱ्या मजल्यावर राज्यातील पहिल्या हायटेक फिलॅटली क्लबची स्थापना करण्यात आली आहे। या क्लबचे बुधवार दिनांक 23 रोजी फीत कापून उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या। धारवाडच्या पोस्ट मास्टर जनरल वीणा श्रीनिवास, पोस्ट अधीक्षक SD कुलकर्णी व्यासपीठावर होते। यावेळी सार्वजनिक वाचनालय, कमल बस्ती, पांगुळ गल्लीतील अश्वत्थमा मंदिर, सौंदती यल्लमा मंदिर व हलशीवर आधारित नवीन लिफाफ्यांचे अनावरण करण्यात आले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. खडे बाजार, बेळगाव।
Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.potdarjewellers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर, बाई 1 गेट 1 फ्री ऑफर। सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री। कॉट मिलेगा 10,500 में, 3 पीस बेडरूम सेट 15,500 में, कॉट, वार्डरोब, लैम्प बॉक्स के साथ। 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री। 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में, 3 डोर वार्डरोब 9,500 में, 5 डोर वार्डरोब 11,500 में, डाइनिंग टेबल 6,250 में, कंप्यूटर टेबल 1,200 में, ड्रेसिंग टेबल 1,900 में, दीवान 3,200 में, टीवी यूनिट 2,800 में और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स। इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा। हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है। तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए। न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम। कॉल 8747 942 919 9686 172 919। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने गेल्या आर्थिक वर्षात 63 लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे। तसेच 114 कोटींच्या ठेवी, 95 कोटींची कर्जे, 1 कोटी 5 लाख रुपयांचे भाग भांडवल अशी यशस्वी प्रगती साधली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन नरहरी जोशी यांनी बोलताना दिली। समर्थ सोसायटीची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने अलीकडेच संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी नरहरी जोशी हे होते। उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सेक्रेटरी अरविंद कुलकर्णी यांनी केले। संस्थेकडे 4,90,90,000 राखीव निधी असून 23,76,50,000 गुंतवणूक करण्यात आली आहे। संस्थेची मारुती गल्लीतील मुख्य शाखा, चन्नमानगर शाखा आणि शहापूर शाखा स्वतःच्या मालकीच्या जागेत असून टिळकवाडी शाखा ही लवकरच स्वतःच्या जागेत स्थलांतरित होणार असल्याचे ते म्हणाले। संचालक अजय सुनाळकर, सुनंदा आळतेकर, छाया जोशी, गणपत कुलकर्णी, प्रदीप कुमार कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, विनायक जोशी, अनिल भंडारी, परशुराम कांबळे, उमेश सुणगार, अशोक पुजारी या संचालकांसह राघवेंद्र केशनूर, जनरल मॅनेजर हे उपस्थित होते। व्हाइस चेअरमन सुहास कुलकर्णी यांनी आभार मानले। पायोनियर बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। बेळगाव पायोनियर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची 114वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी संपन्न झाली। बँकेचे चेअरमन प्रदीप आस्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ही सभा पार पडली। या सभेत 2742 सदस्यांनी सहभाग दर्शविला तर 135 सभासदांनी प्रत्यक्ष कामकाजात ऑनलाईन वरून भाग घेतला। बँकेचे CEO प्रदीप जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। बँकेकडे गेल्या आर्थिक वर्षात 84 कोटींच्या ठेवी असून 54 कोटींची कर्जे वितरित करण्यात आली आहेत। बँकेने 47 कोटींच्या गुंतवणुकीसह 83,55,000चा निव्वळ नफा मिळविला आहे, अशी माहिती प्रदीप आस्टेकर यांनी दिली।
याप्रसंगी बँकेचे संचालक सर्वश्री अनंत लाड, शिवराज पाटील, रमेश शिंदे, गजानन पाटील, रवी दोड्डणवर, सुहास तरळ, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, मारुती शिगेहळ्ळी यांच्यासह सुवर्णा शहापूरकर व लक्ष्मी कानूरकर या संचालिका उपस्थित होत्या। व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील यांनी आभार मानले। भगवद्गीता पाठांतर स्पर्धेचे बक्षीस वितरण हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या सभागृहात सोनद सुवर्णवल्ली महासंस्थान शिर्षी उत्तर कर्नाटक पुरस्कृत बेळगाव जिल्हा भगवद्गीता अभियान समितीतर्फे घेण्यात आलेल्या भगवद्गीता पाठांतर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले। स्पर्धेत विविध गटात नील, मीनाक्षी, रजत, पावनी, संचिता, राघव भट यांनी यश मिळविले। अभियान समितीचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, सविता जोशी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड 173 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी सुनीता साईनाथ मोहिते, उपाध्यक्षपदी नेताजी नारायण जाधव, मानद कार्यवाहपदी रघुनाथ भरमाजी बांडगी व सहकार्यवाहपदी ॲडव्होकेट वायजी मुचंडी यांची एकमताने निवड झाली। या निवडीचा ठराव सदस्य वायम तरळेकर यांनी मांडला व त्यास सदस्य अभय याळगी यांनी अनुमोदन दिले। संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य गोविंदराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली। नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार थांबवावेत, तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे मद्यपान, धूम्रपान आणि पार्ट्या करणे यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा। या आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आणि पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांना देण्यात आले। यावेळी नीलम पवार, प्रणाली पवार, सदानंद मासेकर, हिंदू जनजागृती समितीचे सर्वश्री सुधीर हेरेकर, ऋषिकेश गुर्जर, प्रसाद हळदणकर उपस्थित होते। यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे। अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहेत। अशा वेळी 31 डिसेंबरला पार्ट्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे। या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही। त्यामुळे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर बंदी घालावी अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वेणुग्राम मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा वेणुग्राम मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुगल मीटद्वारे आयोजित केली होती। प्रारंभी सभासदांचे स्वागत यल्लापा किल्लेकर यांनी केले, तर संस्थेचे व्यवस्थापक रशिकांत खुळे यांनी प्रास्ताविक केले। संस्थेचा वार्षिक अहवाल पुंडलिक कुंडेकर यांनी गुगल मीटद्वारे सादर केला। या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश घारगे होते। या आर्थिक वर्षात भाग भांडवल रुपये 52,45,700 रुपये इतके असून सभासद संख्या 2,879 इतकी आहे। तसेच संस्थेत 13,33,09,696 इतक्या ठेवी स्वरूपात आहेत, तर संस्थेने 1,56,74,834 इतकी गुंतवणूक केली आहे। त्याचप्रमाणे 13,52,52,378 इतके कर्ज वितरित केले आहे आणि खेळते भांडवल 16,11,66,363 इतके आहे। यावेळी पोटनियम दुरुस्तीला सर्वांनी संमती दिली। यावेळी संचालक राकेश कलघडगी, प्रशांत येळ्ळूरकर, श्रीनिवास कुरुंदवाड, सीमा पोद्दार, उदय रायकर उपस्थित होते। शाळा 1 जानेवारी पासूनच सुरू होणार। 10वी आणि 12वीचे वर्ग दिनांक 1 जानेवारी पासूनच सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या शिक्षण खात्याने दिले आहे। कोविड-19 मधील नवीन ताण निर्माण झाल्याबद्दल पालक व शाळा व्यवस्थापनातील भीती दूर करीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने हे स्पष्ट केले। कर्नाटकमध्ये 10वी व 12वीचे वर्ग 1 जानेवारी पासून वेळापत्रक न बदलता पुन्हा सुरू होतील अशी माहिती माध्यमांशी बोलताना शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांनी दिली। कंगराळीत 29 रोजी मसनाई यात्रा।
कंगराळी खुर्द येथील ग्रामदैवत मसणाई देवी यात्रा मंगळवार दिनांक 29 व बुधवार दिनांक 30 रोजी होणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा साधेपणाने गाव मर्यादित होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत व गावडे कमिटीने दिली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे। यात्रेदरम्यान ओटी भरण्याचे साहित्य किंवा करमणुकीचे खेळ मांडणाऱ्या दुकानदारांना बंदी घालण्यात आली आहे। मंदिरात हक्कदार व विद्यमान गावडे धार्मिक विधी करून ओटी भरणार आहेत। मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करू नये, काळजी घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहे। वायव्य लॅबची जागतिक पातळीवर दखल। बेळगाव येथे मुख्यालय असलेल्या वायव्य लॅब्स या कंपनीने जागतिक स्तरावर नवा इतिहास रचला आहे। हार्डवेअर सॉफ्टवेअर इंटरफेस या विषयातील ॲक्सेलेरा स्टँडर्ड्स PSS ही जागतिक मानके विकसित करण्यात मोठा हातभार लावला आहे। नुकतेच या तंत्रज्ञानाला मान्यता मिळाली आहे अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी RK पाटील यांनी दिली। यंदा झालेल्या जागतिक संमेलनामध्ये याला मान्यता देण्यात आली आहे। या कंपनीने बेंगळूर तसेच कम्युनिकेशन क्षेत्रात एम्बेडेड सॉफ्टवेअर बाबत अतुलनीय कामगिरी केली आहे। एम्बेडेड सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर ऑटोमेशन सारख्या शोधांसाठी कंपनीजवळ 11 अमेरिकन पेटंट्स आहेत। कंपनीच्या कार्तिक गुरुराज, उमा बाली, उमा बोंदाडा, अंजना होसूर, अश्विनी नाईक, वेणुगोपाल कोलथूर, संतोष मायकेल, श्रीनिवास नागरेड्डी, संतोष पेंढारकर या चमूने यासाठी परिश्रम घेतले। खानापुरात नाताळ सण साधेपणाने होणार साजरा। खानापुरात सालाबाद प्रमाणे होणारा नाताळ सण यंदा कोरोनाच्या महामारीत साधेपणाने साजरा होणार आहे अशी माहिती खानापुरातील मिलाग्रीज चर्चचे फादर कुस्तास मिला यांनी दिली आहे। गुरुवारी संध्याकाळी मिसास बलिदान कार्यक्रम होणार आहे व इतर विधी होणार आहेत। शुक्रवारी सकाळी विविध कार्यक्रम होणार आहेत। संध्याकाळी लहान मुलांच्यासाठी फॅन्सी ड्रेस व डान्स होणार आहेत। पत्नीसह सासू सासऱ्यावर हल्ला। पत्नीसह सासू सासऱ्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली जवानाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। माहेरी गेलेल्या पत्नीला मध्यरात्री आणण्यासाठी गेलेल्या पतीने सासूवर विळ्याने हल्ला करून सासऱ्याला व पत्नीला मारबडव केल्याची घटना कोंडस्कोप तालुका बेळगाव येथे घडली आहे। या प्रकरणी जवानावर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हेमंत कुमार विठ्ठल रंगाणी, वय 26, राहणार अगसगे असे त्या जवानाचे नाव आहे। या प्रकरणी पत्नी दीपा हिने हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात पतीसह सासू सासऱ्यावर छळाची तक्रार दाखल केली आहे। मानस फाउंडेशनला फुटबॉलचे विजेतेपद। बालिका आदर्श शाळेच्या अस्ट्रोटर्फ मैदानावर झालेल्या फँको FC ग्रासरूट आंतर क्लब 15 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत मानस स्पोर्ट फाउंडेशनने विजेतेपद मिळविले। पहिल्या उपांत्य सामन्यात मानसने स्पोर्टिंग प्लॅनेटचा 5-0 असा पराभव केला। कृष्णा मुत्संडी व स्पर्श देसाईने प्रत्येकी 2 तर रेहान किल्लेदारने 1 गोल केला। दुसऱ्या उपांत्य सामन्यात दर्शन युनायटेडने गडिंग्लज युनायटेडचा 1-0 असा पराभव केला। अभिषेक चिन्नाबाबूने एकमेव गोल केला। अंतिम लढतीत मानसने दर्शन युनायटेडचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले। कृष्णा मुत्संडीने विजयी गोल केला। जुबेर चौधरी, सुहास पाटील, शरद पाटील, नौशाद जमादार, सलीम फणीबंद, जावेद फणीबंद यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक प्रदान करण्यात आला। विवेक कापाडिया राष्ट्रीय रेस स्पर्धेत उपविजेता। चेन्नई येथे राष्ट्रीय मोटारसायकल रेस व होंडा इंडिया टॅलेंट चषक स्पर्धेत घेण्यात आलेल्या 4 रेसनंतर चेन्नईच्या स्वयं सुंदरने विजेतेपद, बेळगावच्या विवेक रोहित कापाडियाने उपविजेतेपद तर चेन्नईच्या रक्षित देवने 3रे स्थान पटकाविले। प्रतिवर्षी ही स्पर्धा जून ते डिसेंबर महिन्यात घेतली जाते, पण यावर्षी कोरोनाच्या कारणास्तव डिसेंबरमध्ये 4ही शर्यती घेण्यात आल्या। या स्पर्धेत बेळगावचा विवेक कापाडिया पहिल्या पात्रता फेरीत जखमी झाला होता, तरीही त्यात त्याने 3रा क्रमांक मिळविला। एक्सेस इलाइट आणि सुपर एक्सप्रेस विजयी। दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित येथील युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या 16 वर्षाखालील मुलांच्या BPC लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात
एक्सेस इलाइट हुबळी सुपर एक्सप्रेस संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय मिळविला। सिद्धांत कदम, आकाश असलकर यांनी सामनावीर पुरस्कार पटकाविला। प्रमुख पाहुणे निरंजन बस्तवाडकर, श्रीपाद ठाकूर, सुनील अस्टेकर, विक्रम देसाई, शरद पाटील, संतोष रायकर, आशा रायकर, जया राजपूत यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।